नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा. जर बाकीचे ब्लॉग नाही बघितले असेल ते पण बघा आणि हे पण बघा. तर तुम्ही बघितला असन की टिकटॉक बंद झाल्याच्या पासून एक व्हिडिओ घेतला मी पहिल्या भागामध्ये. तर तिथे व्हिडिओ वगैरे अपलोड करायची मी आणि असेच करत करत कर काही दिवस झाले, 15-20 दिवस झाले. तर संदीप दादाच्या ID खाली मला एक असं नाव दिसलं, दुनियादारी म्हणून. तर त्या नावापासून तर मी शिकले दुनियादारी कशी असते, कसं असते, काय नाही. जोपर्यंत आपण लहान असतो आपल्याला कोण व्यक्ती कसा बोलतो, काय हे आपल्याला नॉलेज नसते. जेव्हा आपल्याला समज येते त्या टायमाला आपल्याला कळते की समोरचा व्यक्ती आपल्या संग कसा बोलतो ते. तर त्या टायमाला आपण त्यांना रिप्लाय त्यांच्या हिसाबाने आपण देता, बरोबर ना. आणि जेव्हा आपल्याला समज नसते तर समोरचा व्यक्ती आपल्याला कोणत्या हेतून बोलतोय, काय बोलतोय हे आपल्याला समजत नाही. आपण फक्त हसता आणि इग्नोर करता, बरोबर. तर असंच झालं. ती दुनियादारी नाव होतं. त्या दुनियादारीला मी क्लिक केल्याच्या बाद तिथे कळालं की ते ग्रुप आहे. असं मला समजलं नव्हतं. असं क्लिक केले आणि त्या ग्रुपमध्ये जॉईन झाली मी. तर आणि आपलं काम करायला लागलं. मला तेवढं माहित नव्हतं की तिथे ग्रुप पण होतात असं. तर मी काय केलं, जॉईन झाले त्या ग्रुपमध्ये आणि बॅक आले आणि आपलं घरातलं काम वगैरे केले. आणि जेव्हा मला व्हिडिओ अपलोड करायचा होता त्या टायमाला मी ऍप उघडून बघते तर काय धडाधड मेसेज आले असं की सीमा मॅडम तुमचं स्वागत आहे असं तसं. मी म्हणले हे काय आहे नवीनच आता. तर बघितलं तर काय ते ग्रुप होता आणि ग्रुप तर सीमा मॅडम तुझं स्वागत आहे असं तसं. तर आधीच मला राग येतो. तुम्हाला माहित आहे की टिकटॉक पासून मी हेच करता, मी भांडणं करत आले की मला मॅडम आणि नावाने हाक मारायचं नाही. तर तिथे असं झालं सीमा मॅडम. तर मी तिथं सगळ्याला पहिल्यांदा तर जय शिवराय, जय शंभूराजे, दादासाहेब आणि ताईसाहेब असं बोलले. तर ते लगे हसायला लागले की अरे हे आमच्या ग्रुपमध्ये पहिल्यांदाच असं कोणीतरी बोलले, दादासाहेब आणि ताईसाहेब. जय शिवराय वगैरे सगळ्यांना घातले, पण दादासाहेब आणि ताईसाहेब मला एकानं बोलले की असं बोलू नका, आम्हाला असं वाटते की दादा बोलल्यानं आणि ताई बोलल्यानं आम्हाला कोणीतरी शिवी द्यायले. मला असं असते वय. आता त्याला एवढं मानपानानं मी दादासाहेब ताईसाहेब म्हणते तर ते लोक मला म्हणतात की मला असं बोलू नका, मला असं वाटते की मला कोणीतरी शिवी द्यायले. माझं नाव घेऊन बोला आणि मला तू करून बोला, मला चालतं. मी मला दादासाहेब तुम्हाला चालत असेल पण मला नाही चालणार तसं, बरोबर. मी तुम्हाला दादासाहेब आणि ताईसाहेबच बोलणार. तर तिथं काय अर्धा एक तास असं हेच गोष्टीवर चाललं होतं की नाही ना मी असंच बोलणार, मी तसंच बोलणार, असंच बोलणार, तसंच बोलणार, असं तसं बोललं होतं. आणि मी काय केले, ते ग्रुप मला रिमूव्ह करता येत नव्हतं. मला तेवढं समजत नव्हतं मला की बाहेर कसं पडायचं या ग्रुपमधून असं. तर मग मला संदीप दादानी मला फोन केले. मला बोलले की ताई तू त्या ग्रुपमध्ये कसं काय गेलीस. तर मी दादाला म्हणलं की दादा ते तुमच्या ID खाली नाव होतं आणि तिथूनच क्लिक करून मी त्या ग्रुपमध्ये गेले. पण दादानी मला त्यांनी तवा नाही पण आता मला म्हणतात की ताई तुला मी म्हणणार होतो की ह्या ग्रुपमधून लेफ्ट होय, नको जा ह्या ग्रुपमध्ये, हे लोक बरोबर नाही. तर पण दादा बोलले की ताई माझी हिंमत नाही झाली तुला बोलायची, तुला वाटेल की तुझा भाऊ तुझ्यावर जळते असं तसं. तर मला असं आता वाटते की त्या ग्रुपमध्ये मी का गेले होते, कशासाठी गेले होते. तर आणखीन पुढे काय झालं मी नंतरच्या भागामध्ये सांगन. तर आता इथंच थांबते. माझे जे पहिल्याचे ब्लॉग आहेत ते बघा आणि हे पण ब्लॉग बघा. तर चला बाय, काळजी घ्या आणि माझे ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर सपोर्ट करायला विसरू नका. चला बाय.